स्वागत आहे आपल्याच युट्यूब चॅनलवरती. यावेळीच्या माध्यमाने आज आपण आदिवासी विकास विभागामध्ये 602 पदांसाठी भरती आलेली आहे. तर त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या यावेळीच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत. यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश असणार आहे. आजपासून ऑनलाईन अर्ज देखील चालू होत आहे आणि जाहिरात देखील प्रसिद्ध झालेली आहे. तर तुम्हाला या पदांविषयी, या जाहिरातीविषयी सविस्तर माहिती आजच्या यावेळीच्या माध्यमाने दिली जाणार आहे. त्यासाठी नक्कीच यावेळीला पूर्ण बघा. तर बघा, यामध्ये भरपूर वेगवेगळी पदे जसे की निरीक्षक झालं, त्यानंतर संशोधन सहाय्यक झालं, लिपिकचं पद आहे, लेखापालचं पद आहे, त्यानंतर आपल्याला आदिवासी विकास निरीक्षक नॉन पेसाचं पद आहे, त्यानंतर वरिष्ठ लिपिक सांख्यिकीचं पद आहे. म्हणजेच अशा प्रकारची वेगवेगळ्या पदांचा समावेश असणार आहे. या पदांविषयी सविस्तर माहिती तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे. त्यानंतर बघा, ही जाहिरात तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे असं सांगितलेलं आहे. आणि ऑनलाईन अर्ज तुम्हाला या वेबसाईटवरती जाऊन भरायचे आहेत. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्यावरती डिटेलमध्ये आपला पुढील व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड केला जाणार आहे. त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जी बेल आहे तिलाही क्लिक करून बघा. पुढे जर म्हटलं तर आपल्याला परीक्षेचं वेळापत्रक दिलेलं आहे. यामध्ये जर विचार केला तर आजपासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे 3 वाजेपासून. आता 3 वाजता जेव्हा ऑनलाईन अर्ज सुरू होतील त्यावरती डिटेलमध्ये एक व्हिडिओ टाकला जाईल कशा प्रकारचा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. त्यासाठी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे 13/12/2023 म्हणजेच 13 डिसेंबर पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता रात्रीचा 11:55 आणि इथं ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला परीक्षा केव्हा होईल आणि बाकीचे सर्व अपडेट याच वेबसाईटवरती दिले जातील. या वेबसाईटला वेळोवेळी तुम्हाला भेट देत राहायचे. बाकी हे पीडीएफ वगैरे तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप आपण बनवलाय नोट्ससाठी. त्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊन घ्या. तिथे सर्व काही तुम्हाला अपडेट उपलब्ध करून दिले जाईल. पुढे आपल्याला पदांविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे. कोणत्या पदासाठी कुठं किती जागा उपलब्ध आहे आणि इथे आपल्याला वेतन श्रेणी दिलेली आहे. कोणत्या पदासाठी किती वेतन श्रेणी असणार आहे. इथे आपल्याला प्रत्येक पदाचं नाव दिलेलं आहे. जसे की वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदाच्या किती जागा एकूण उपलब्ध आहे 7 जागा. यामध्ये टोटल जागा कोणकोणाच्या आहेत त्याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. इथे एक जागा उपलब्ध आहे, इथे एक जागा उपलब्ध आहे. एकूण अशा प्रकारच्या तुम्हाला या 4 पदसंख्या बघण्यासाठी भेटतील. यातील अराखीव पदे आपल्याला 3 बघण्यासाठी भेटतील आणि बाकीचे 4 जे आहेत ते आपल्याला राखीव पदे अशा प्रकारचे बघण्यासाठी भेटतील. म्हणजेच यामध्ये सर्व अर्ज करू शकता. त्यानंतर पुढे बघा, इथे तुम्हाला सर्वसाधारणचं पद बघण्यासाठी भेटत असेल. प्रत्येक कॅटेगरीनुसार इथे तुम्हाला पदसंख्या उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये राखीव आणि अराखीव इथे समावेश असणार आहे. अराखीव मध्ये सर्वजण जे आहेत विद्यार्थी अर्ज करू शकता आणि बाकीचे राखीव पदे जे आहेत त्यामध्ये फक्त त्या कॅटेगरीचे विद्यार्थी अर्ज करू शकता. अशा प्रकारच्या पदसंख्या एकूण 7 पदसंख्या तुम्हाला या पदासाठी बघण्यासाठी भेटून जातील. त्या व्यवस्थित तुम्ही इथं बघू शकता. तर अशा प्रकारचं हे पहिलं पद झालं. आता दुसऱ्या पदांविषयी माहिती जाणून घेऊया. इथे आपल्याला दुसरं पद दिसत असेल. या पदाविषयी सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. संशोधन सहाय्यक नावाचं पद आहे. पे लेवल स्केल जर म्हटलं तर आपल्याला स्केल 14चं पेमेंट भेटणार आहे. पेमेंट या सर्व पदांसाठी खूपच जास्त असणार आहे. जर म्हटलं स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 40,000 प्लस बघण्यासाठी भेटणार आहे. म्हणजे पेमेंटची कोणत्याही प्रकारची चिंता करू नका. यामध्ये इतर महागाई भत्ते, इतर देय भत्ते यांचा सुद्धा समावेश असतो आणि पेमेंट एकदम चांगलं तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. तर बघा, पुढे जर विचार केला तर आपल्याला इथं पदसंख्या दिलेल्या आहे. टोटल पदसंख्या आहे तर 4. प्रत्येक कॅटेगरीनुसार कोणत्या जातीच्या किती पदसंख्या उपलब्ध आहे त्याविषयी सविस्तर माहिती इथं दिलेली आहे. ती तुम्ही इथं बघू शकता. पुढे आपल्याला जर विचार केला उपलेखापालाचं पद आहे, मुख्य लिपिकचं पद आहे. यामध्ये बघा आपल्याला 17 पदसंख्या बघण्यासाठी भेटत आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार किती पदसंख्या उपलब्ध आहे त्याविषयी सविस्तर माहिती इथं दिलेली आहे. ठीक आहे, चला पुढे जर विचार केला तर आदिवासी विकास निरीक्षक हे आपल्याला पद बघण्यासाठी भेटत आहे. तर यासाठी एकच पदसंख्या उपलब्ध आहे, ती अराखीव पदांसाठी आहे. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला अर्ज करता येणार आहे. पुढे चला, पुढे जर विचार केला तर बघा वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यकचं पद आहे. तर यामध्ये जर विचार केला तर एकूण 57 पदसंख्या उपलब्ध आहे. यामध्ये थोड्या जास्त पदसंख्या बघण्यासाठी भेटत आहेत. पुढे जर विचार केला तर प्रत्येक कॅटेगरीनुसार किती जागा उपलब्ध आहे आपल्याला अशा प्रकारचा इथं प्रवर्ग दिलेला आहे. कॅटेगरीविषयी इथं माहिती दिलेली आहे. आरक्षणानुसार त्यांना किती जागा उपलब्ध आहे त्यांच्याविषयी इथं माहिती दिली आहे. त्यासोबत दिव्यांगांसाठी 2 पदे राखीव आहे अशा प्रकारचं सुद्धा तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. टोटल 57 जागा उपलब्ध आहे. ठीक आहे, यामध्ये थोड्या जास्त जागा बघण्यासाठी भेटणार आहे. सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, त्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला नोट्स देखील भेटणार आहे. त्यासाठी फक्त या व्हिडिओला व्यवस्थित पूर्ण बघा. ठीक आहे, चला पुढे आपण नोट्स देखील
देखील काढलेले आहेत. आता तुमच्या मनात एकच विचार आला असेल की या पदांसाठी नक्की अभ्यास कोणता करायचा, तर त्यासाठी आपण जे 4 विषय दिलेले आहेत त्या सर्व 4 विषयांच्या नोट्स काढलेल्या आहेत. त्या नोट्स विषयी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला बघण्यासाठी भेटणार आहे. आणि डायरेक्टली तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता आणि पदाचं नाव सांगायचं कोणत्या पदासाठी तुम्हाला नोट्स पाहिजे आहे. ठीक आहे, 91 39 64 31 99 या नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला मेसेज करायचा आणि तुम्हाला सांगायचं आदिवासी विकास विभाग भरतीसाठी आम्हाला नोट्स पाहिजे आहे आणि पदाचं नाव सांगायचं. त्या पदाच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. ठीक आहे, चला पुढे जर विचार केला तर लघु टंकलेखक हे पद आहे. यामध्ये जर विचार केला तर 3 पदसंख्या उपलब्ध आहे. या पदसंख्यांविषयी सविस्तर माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. चला पुढे पुढे आपल्याला बघा, आपल्याला कोणतं ग्रहपाल पुरुष म्हणजेच आपल्याला वाद्यांचं पद बघण्यासाठी भेटत आहे. 13 पदसंख्या उपलब्ध आहे. कॅटेगरीनुसार जागा इथे तुम्हाला दिलेल्या आहेत, ते तुम्ही इथं बघू शकता. पेमेंट जर म्हटलं तर पेमेंट अतिशय चांगलं पेमेंट असतं. त्यानंतर पुढे बघा, वार्डन फिमेलचं पद आहे, स्त्रीचं पद आहे. यामध्ये जर विचार केला तर 9 पदसंख्या उपलब्ध आहे. इथं आपल्याला पदसंख्यांविषयी माहिती दिलेली आहे, ती तुम्ही इथं बघू शकता. कॅटेगरीनुसार कुठं किती जागा उपलब्ध आहे. ठीक आहे, अशा प्रकारची सविस्तर माहिती दिलेली आहे. पुढे बघा, आपल्याला अधीक्षक पद आहे. यामध्ये जर विचार केला तर आपल्याला 10 पदसंख्या उपलब्ध आहे. सविस्तर माहिती इथं दिलेली आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, नाहीतर ही नोटिफिकेशन बघू शकता. त्यानंतर अधीक्षक हे वरील पुरुषाचं पद होतं, हे आपल्याला स्त्रीचं पद बघण्यासाठी भेटत आहे. यासाठी 20 जागा उपलब्ध आहे. इथे सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे, ती तुम्ही इथं वाचू शकता. त्यानंतर इथं बघा, ग्रंथपाल. ठीक आहे, ग्रंथपालसाठी इथे 14 जागा उपलब्ध आहे. इथं कॅटेगरीनुसार आणि आपल्याला आरक्षणानुसार कोणाला किती जागा उपलब्ध आहे सविस्तर माहिती इथं दिलेली आहे. पुढे जर विचार केला तर बघा, की आपल्याला बेसिक लेवलचं आपल्याला जे पद बघण्यासाठी भेटत आहे, यासाठी मला वाटतं पदवी लेवलचं आपल्याला पात्रता असणार आहे. बाकीच्या सर्व पदांसाठी काय पात्रता लागणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती सांगणारच आहे. प्रयोगशाळा सहाय्यक. ठीक आहे, तर बघा, यासाठी तुम्हाला 11 जागा उपलब्ध आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार किती जागा उपलब्ध आहे त्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. चला पुढे, आता पुढे बघा, आता जर विचार केला तर वरती जी माहिती तुम्हाला सांगितली सर्वात पहिल्यांदा हे बघा, आता हे सर्व जे मी तुम्हाला सांगत आलो होतो, तर हे सर्व आपल्याला फक्त एका विभागासाठी होतं. ठीक आहे, आता सर्वात पहिल्यांदा मी खाली घेतो. हे जर विचार केला तर हे नाशिक विभागाचं होतं. बघा, हे नाशिक विभागासाठी आपल्याला या पदांसाठी इथं पदसंख्या दिलेल्या होत्या. कोणत्या विभागासाठी? नाशिक विभागासाठी. यामध्ये किती पदसंख्या उपलब्ध आहे म्हणजे किती पदांचा समावेश आहे, हे पहिलं झालं, हे दुसरं झालं, त्यानंतर तिसरं, त्यानंतर चौथं, त्यानंतर 5 नंबरचं पद, 6 नंबरचं पद, 7 नंबरचं पद, 8, त्यानंतर 9, त्यानंतर 10. ठीक आहे, त्यानंतर 11 आणि 12. ठीक आहे, 12 आपल्याला वेगवेगळ्या पदांचा समावेश बघण्यासाठी भेटेल. किती? 12 पदांचा. हे फक्त नाशिकचं झालं. हे नाशिक विभागासाठी आपल्याला या वेगवेगळ्या विभागामध्ये या पदांनुसार आपल्याला पदसंख्या बघण्यासाठी भेटलेली आहेत. आता पुढे बघा, आपल्याला ठाणे विभाग दिलेला आहे. तर ठाणे विभागामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या इथं पदांची नावं दिसत असतील आणि त्या पदांनुसार किती पदसंख्या उपलब्ध आहे त्याविषयी सविस्तर माहिती इथं दिलेली आहे. पदाचं नाव बघायचं, त्यानंतर बघा इथं आपल्याला बाकी पद हे सारखीच असणार आहे. सर्व जर विचार केला विभागामध्ये पद सारखीच असणार आहे, फक्त पदसंख्या वेगवेगळ्या असणार आहे. ती तुम्ही तुमच्या विभागानुसार इथं बघू शकता. अशा प्रकारच्या 4 ते 5 विभागामध्ये आपल्याला ही भरती आलेली बघण्यासाठी भेटणार आहे. हे ठाणे झालं. ठीक आहे, ठाणे नंतर पुढे बघूया कोणत्या विभागाचं दिलेलं आहे. हे प्रत्येक आपल्याला हेच पद दिलेले आहेत, त्या पदांनुसार इथं पदसंख्या दिलेल्या आहेत. टोटल जर म्हटलं तर 602 पदसंख्या उपलब्ध आहेत. ठीक आहे, आणि त्यानंतर पुढे बघा, पुढे जर विचार केला तर आपल्याला पुढे अमरावती विभागातील आपल्याला पदसंख्या बघण्यासाठी भेटत आहे. इथे आपल्याला अशा प्रकारचं आपल्याला पदाचं नाव दिसत असेल, टोटल पदसंख्या बघण्यासाठी भेटत असतील. ठीक आहे, अशा प्रकारचं. अमरावती झाल्यानंतर पुढे बघा कोणता विभाग आहे त्याविषयी इथं माहिती जाणून घेऊया. नागपूर विभाग आहे. ठीक आहे, नागपूर विभागामध्ये पुन्हा इथं पद आपल्याला दिलेत, पदांनुसार पदसंख्या इथे दिलेली आहे. ठीक आहे, प्रत्येक पदासाठी बघा अशा प्रकारच्या आपल्याला पदसंख्या दिलेल्या आहेत. तर टोटल 10 ते 12 पद वेगवेगळे आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे. खूपच चांगली संधी आपल्याकडे आहे मित्रांनो यासाठी. आणि पेमेंट जर म्हटलं तर पेमेंट प्रत्येक पदासाठी आपल्याला एकदम व्यवस्थित आणि चांगलं पेमेंट दिलं जाणार आहे. ठीक आहे, चला पुढे आपल्याला इतरही पदांचा समावेश झालेला बघण्यासाठी भेटेल, जसं की अधीक्षक झालं, त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक झालं, त्यानंतर ग्रंथपाल झालं. या पदानुसार जागा दिलेल्या आहेत. पदसंख्या आपल्याला भरपूर बघण्यासाठी भेटलेल्या आहेत प्रत्येक विभागामध्ये. पुढे आपल्याला यामध्येच नागपूर विभागामध्ये प्राथमिक शिक्षक सेवक आपल्याला या पदासाठी एकूण इंग्रजी माध्यमामध्ये 48 पदसंख्या उपलब्ध असल्याचं बघण्यासाठी भेटत आहे. आणि त्यासोबत उच्च माध्यमिक शिक्षक सेवक. ठीक आहे, यासाठी देखील आपल्याला 14 पदसंख्या बघण्यासाठी भेटत आहे. हे 2 एक्स्ट्रा पद आपल्याला नागपूर विभागामध्ये बघण्यासाठी भेटत आहे. तशी टोटल माहिती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका वेबसाईटवरती टाकून देतोय, त्या वेबसाईटला भेट द्या. ही सर्व माहिती तुम्हाला एकत्रित भेटून जाणार आहे. ठीक आहे, चला पुढे. इथे माध्यमिक शिक्षक सेवक
मराठी माध्यमचं पद आहे, एकूण 27 पदसंख्या उपलब्ध आहे. मानधन इथे तुम्हाला दिलेलं आहे. मानधन या शिक्षक सेवकसाठी तुम्हाला इथं सर्वात पहिल्यांदा कमी मानधन असणार आहे, पेमेंट कमी असणार आहे, परंतु नंतर तुमचं पेमेंट नक्कीच वाढवलं जाईल. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, आपल्याला मराठी माध्यम इथं माध्यमिक शिक्षक सेवकचं दिलेलं आहे मराठी माध्यमचं. इथं माध्यम तुम्हाला बघण्यासाठी भेटत आहे. आणि पुढे जर विचार केला तर एकूण 15 पदसंख्या उपलब्ध झालेल्या बघण्यासाठी भेटतील. पुढे बघा, आदिवासी विकास निरीक्षकाचं पद आहे. याविषयी आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. 7 पदसंख्या उपलब्ध आहे. पुढे जर केलं तर आपल्याला नाशिक आयुक्तामध्येच आपल्याला वेगवेगळी पदं बघण्यासाठी भेटणार आहे. यामध्ये नाशिक आयुक्तामध्ये आपल्याला इथं उच्च श्रेणी लघुलेखकाचं पद आहे, यासाठी 3 पदसंख्या उपलब्ध आहे. आणि यामध्ये निम्न श्रेणी लघुलेखकाचं पद आहे, यासाठी आपल्याला एकूण 13 पदसंख्या उपलब्ध आहे. इथं तुम्हाला पेमेंट इथं दिसत असेल, वेतन श्रेणी इथं तुम्हाला दिसत असेल. म्हणजे जर म्हटलं तर पेमेंट सर्वच पदांसाठी आपल्याला चांगलं असणार आहे. फक्त जे शिक्षकाचं पद आहे त्याच्यासाठी थोडं कमी आपल्याला पेमेंट बघण्यासाठी भेटणार आहे. बाकी अशा प्रकारचं तुम्हाला पेमेंट विषयी माहिती भेटलेली आहे. पदांविषयी पदसंख्यांविषयी सविस्तर माहिती भेटलेली आहे. जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल तरी तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करा. ज्या पण पदासाठी तुम्हाला अर्ज भरायचा असेल त्या पदाविषयी तुम्ही सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता. इथं खाली जर म्हटलं तर आरक्षणाविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. प्रत्येक आरक्षणानुसार काय नियमावली आहे, काय अटी आहेत, त्यांच्याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. ती तुम्ही तुमच्या आरक्षणानुसार, जर तुम्हाला प्रकल्पग्रस्त झालं, भूकंपग्रस्त, त्या सोबत पदवीधर अंशकालीन, जे पदवीधर अंशकालीन कर्मचारी असतात त्यांच्यासाठी आरक्षण आहे, दिव्यांगांसाठी आरक्षण आहे, त्या सर्व आरक्षणानुसार इथं काही अटी आणि शर्ती दिल्या आहेत, ते तुम्ही इथं वाचून घेऊ शकता. पुढे आहे महत्वाचं पात्रता. प्रत्येक पदासाठी पात्रता काय असणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. इथं आपल्याला वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. बघा, आता वयोमर्यादा तुम्हाला खाली देखील सविस्तर माहिती दिलेली आहे वयोमर्यादेविषयी, तर ही तुम्ही इथं वाचू शकता. सर्वसाधारण जर म्हटलं तर आपल्याला बघा, वयोमर्यादा कधीपासून कॅल्क्युलेट केली जाणार आहे, इथं केव्हापासून गणली जाणार आहे, तर इथं आपल्याला दिनांक दिलेले आहे 1/11/2023. यापासून आपलं एज कॅल्क्युलेट केलं जाईल. आपल्याला कमीत कमी इथे बघा, जर विचार केला तर आपल्याला कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असावेत आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत ते अर्ज करू शकता. आता काही यामध्ये आपल्याला मागासवर्गीयांसाठी इथं सूट देखील असणार आहे. त्यांना इथं बघा आपल्याला 43 वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे. 5 वर्षाची त्यांना सूट असणार आहे. अशा प्रकारचं वयोमर्यादामध्ये तुम्हाला अट ठेवण्यात आलेली आहे. वयोमर्यादा किती लागणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. काही आरक्षणानुसार तुम्हाला वयामध्ये सूट देखील भेटणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा सूटचा देखील तुम्ही इथे लाभ घेऊ शकता. पुढे जर विचार केला तर बघा, शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. आता शैक्षणिक पात्रता काय पाहिजे प्रत्येक पदानुसार आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर बघा, यामध्ये आपलं पहिलं पद काय दिलेलं आहे, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी. आता सर्व विभागांसाठी आपल्याला ही शैक्षणिक पात्रता या पदासाठी सारखीच असणार आहे. आपल्याला वेतन श्रेणी यस 14 ची भेटणार आहे, म्हणजेच वेतन श्रेणी एकदम चांगली असणार आहे. यामध्ये आपल्याला इंग्रजीमध्ये शैक्षणिक अर्हता इथे दिलेले, मराठीमध्ये इथे दिलेले. ठीक आहे. आपल्याला काय अनुभव पाहिजे आहे, त्यासोबत शैक्षणिक अर्हता म्हणजे शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. बघा, मान्यता प्राप्त विद्यापीठाची आपल्याला पदवी असणं गरजेचं आहे. यामध्ये कला, विज्ञान, वाणिज्य यामध्ये आपली पदवी असणं गरजेचं आहे, किंवा विधी पदवी त्यासोबत, किंवा आपल्याला ऑप्शनला अजून दुसरी कोणत्याही प्रकारची पदवी असेल मान्यता प्राप्त विद्यापीठाची शिक्षण पदवी, तर तरी देखील चालणार आहे इथं किंवा किंवा म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला यापैकी एक फक्त पदवी असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही इथं अर्ज करू शकता. आणि त्यासोबत आपल्याला अनुभव कशाचा पाहिजे त्याविषयी इथं सविस्तर माहिती इथं दिलेली आहे. आता ज्यांना पण इथं अनुभव असेल, आता हे पदवीवाले म्हणजे इथं जरी म्हटलं तुमचं TY कंप्लीट झालं असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज भरू शकता. परंतु आपल्याला इथं प्राधान्य सर्वात पहिल्यांदा कोणाला दिले जाणार आहे त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे, ज्यांना पण अनुभव असेल. आता अनुभव कशामध्ये पाहिजे त्याविषयी माहिती दिली आहे, आणि अनुभववाल्यांना सर्वात पहिल्यांदा प्राधान्य दिले जाईल असं देखील सांगितलेलं आहे. पुढे बघा, आता 2 नंबरच्या पदाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. यामध्ये तुम्हाला समजून आलं, यापैकी तुम्हाला एका विषयात पदवी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुमचं TY जरी झालं असेल तरी, तुमचं BA कंप्लीट झालं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. इथं किंवा किंवा म्हटलेलं आहे. यापैकी आपल्याला हे जे पण दिलेलं आहे यापैकी तुम्हाला एकामध्ये पदवी असणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत इथं प्राधान्य सर्वात पहिल्यांदा कोणाला दिलं जाणार आहे, तर यामध्ये तुम्हाला इथं ज्यांना पण याचा अनुभव असेल यामध्ये आपल्याला हे दिलेलं आहे. ठीक आहे. संस्थात्मक, व्यवस्थापन, शैक्षणिक, जे पण प्रशासन असतं याचं तपासणी आणि सवयी, आणि त्यासोबत खेळासाठी योग्यता यांचा जो अनुभव असतो त्यांना सर्वात पहिल्यांदा प्राधान्य दिलं जाईल असं देखील सांगितलेलं आहे. म्हणजेच इथं अर्ज सर्व पदवीवाले करू शकता. इथं जी पण पदवी म्हटलेली आहे त्यामध्ये तुमचा समावेश येत असेल तुम्ही अर्ज भरू शकता, परंतु तुम्हाला प्राधान्य कोणाला दिलं जाणार आहे याविषयी इथं माहिती दिली आहे. ठीक आहे. प्राधान्यानुसार इथं सर्वात पहिल्यांदा त्यांचा विचार केला जाईल. ते विद्यार्थी नसेल तर तुम्हाला दुसरे जे बाकीचे आहेत त्यांचा विचार केला जाईल, हे देखील लक्षात ठेवायचे. 2 नंबरचं पद काय दिलेलं आहे, संशोधन सहाय्यक पद आहे. यामध्ये आपल्याला शैक्षणिक पात्रता काय दिलेलं
म्हटलेलं बघा, मान्यता प्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहे, परंतु त्यांना काय म्हटलेलं एक तर गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि त्यासोबत आपल्याला सांख्यिकी शास्त्र, ठीक आहे, यापैकी कोणत्याही एका विषयात पदवी असेल तर त्यांना सर्वात पहिल्यांदा प्राधान्य राहील असं म्हटलेलं आहे. म्हणजेच याचा सुद्धा अर्थ होतो की जे पदवीवाले आहेत ते इथं अर्ज करू शकतात, परंतु प्राधान्य सर्वात पहिल्यांदा कोणाला दिले जाईल, इथे जे विषय दिलेले आहेत त्या विषयांसोबत तुम्ही जर पदवी केली असेल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा प्राधान्य मिळेल आणि त्यानंतर बाकीच्यांचा विचार केला जाईल. ठीक आहे, म्हणजेच इथं आपल्याला काही टक्के सूट दिली जाईल, त्या सुटाविषयी तुम्हाला सविस्तर माहिती पीडीएफ मध्ये दिलेलीच असणार. चला पुढे पुढे जर विचार केला तर 3 नंबरचं पद आहे इथं उपलेखापाल, आपल्याला मुख्य लिपिकचं पद आहे. यामध्ये आपल्याला वेतन श्रेणी 13 ची असणार आहे आणि यामध्ये आपल्याला काय असणार आहे बघा, मान्यता प्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहे, परंतु आपल्याला इथे काय म्हणता पदव्युत्तर पदवी किंवा आपल्याला शिक्षण शास्त्रातील आपल्याला पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना सर्वात पहिल्यांदा प्राधान्य राहील असं म्हटलेलं आहे. म्हणजेच आपल्याला अशा प्रकारची माहिती इथं बघण्यासाठी भेटत आहे. प्राधान्य कोणाला भेटणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे. इतर जे उमेदवार आहे ते अर्ज करू शकता, परंतु यांना सर्वात पहिल्यांदा प्राधान्य असेल आणि त्यानंतर तुमचा विचार केला जाईल. तुमचे जर हे झालं असेल तर तुम्हाला चांगलीच गोष्ट आहे, तुम्हाला इथं प्राधान्य देखील भेटणार आहे. चला पुढे आता आपल्याला आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी आपल्याला म्हटलेलं बघा, मान्यता प्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा आपल्याला शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना इथं प्राधान्य असेल असं देखील सांगितलेलं आहे. तर प्रत्येक पदानुसार इथे जर टोटल म्हटलं तर बघा किती पद आहे टोटल, यामध्ये 12 झाले, 13, 14 एकूण पद आहे. ठीक आहे, 14 नव्हे तर आपल्याला टोटल किती पद आहे, 14, 19 टोटल सर्व जर म्हटलं तर सर्व विभागानुसार 19 पद आहे. ठीक आहे, 19 पदांसाठी आपल्याला शैक्षणिक अर्हता काय दिलेले आहे सविस्तर माहिती तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटत असेल. आता या सर्व पदांसाठी शैक्षणिक अर्हता काय पाहिजे आहे सविस्तर माहिती तुम्हाला वेबसाईट वरती उपलब्ध करून दिलेली आहे. तर वेबसाईटची लिंक पुढेच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय, तर तुम्ही त्यानुसार इथं व्यवस्थित तुमची पदवी आहे की नाही, शैक्षणिक अर्हता आहे की नाही ते तुम्ही इथं बघून घेऊ शकता. इथं सविस्तर माहिती तुम्हाला तशी दिलेलीच आहे. इथं पदाचं नाव दिलेलं आहे, त्यानंतर शैक्षणिक अर्हता दिलेलीच आहे, परंतु वेबसाईट वरती मी सुटसुटीत तुम्हाला व्यवस्थित पदानुसार शैक्षणिक पात्रता देत आहे, ती तुम्ही तुमच्या पदानुसार इथं बघू शकता. काही पद अशा आहेत की त्यांच्यासाठी पदवीसाठी तुम्ही जरी पदवी जरी असेल तरी तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता आणि काय अनुभव असेल तर तो महत्वाचा असणार आहे. इथे तुम्हाला त्याचं नक्की जास्तीत जास्त प्राधान्य भेटणार आहे, हे देखील तुम्ही इथे जाणून घेऊ शकता. बघा अशा प्रकारचं या नोटिफिकेशन मध्ये इथं सविस्तर माहिती तुम्हाला इथं दिलेलीच आहे. ठीक आहे, म्हणजे जर म्हटलं तर ते पद दिलेलं आहे आणि पदानुसार तुमचा एखादा कोर्स असेल, एखादा विषय असेल, त्यामध्ये तुम्ही पदवी धारण केली असेल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा प्राधान्य दिले जाईल. त्याचे काही पर्सेंटेज तुम्हाला प्राधान्य असतं, असं नाही की एखाद्याला प्राधान्य म्हटलेलं आहे म्हणजेच तेच विद्यार्थी घेतले जातील. जर त्याला मार्कच खूप कमी पडले तर त्याचा विचारही देखील केला जाऊ शकत नाहीये. फक्त तुम्हाला जर म्हटलं कॉम्पिटिशनला जर म्हटलं तर एखाद्याला 95 मार्क, एकाला आहे 90 मार्क, तर एखाद्याला प्राधान्य असेल, त्याने त्या विषयामध्ये पदवी धारण केली असेल तर त्याला 5 ते 6% गुण मार्क वाढून दिले जातात. एक्झॅक्टली मला सांगता येत नाहीये, अजून मी नोटिफिकेशन पूर्ण वाचलेली नाहीये, परंतु अशा प्रकारचं प्राधान्य तुम्हाला दिलं जातं. आणि खूपच मार्क कमी असेल तर त्या विद्यार्थ्याचा विचार केला जात नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळतील परीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्यांचं तिचं सिलेक्शन केलं जातं मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचं प्रत्येक पदानुसार इथे शैक्षणिक पात्रता तुम्हाला इथे दिलेली आहे. ठीक आहे, ती तुम्ही इथं व्यवस्थित वाचून घेऊ शकता. चला आता पुढे सविस्तर आता बाकीची माहिती आपण बघूया. पुढे बघा आता आपल्याला निवड प्रक्रिया इथे दिलेली आहे. निवड प्रक्रियाविषयी तुम्ही सविस्तर माहिती इथे जाणून घेऊ शकता. निवड प्रक्रिया कशी असणार आहे, कोणत्या इथे नियमानुसार निवड प्रक्रिया होणार आहे त्याविषयी इथे माहिती दिलेली आहे. निवडीची पद्धत काय असेल, पुढे जर विचार केला तर आपल्याला एक्झामिनेशन विषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. तुमची कॅम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन घेतली जाणार आहे. सीबीटी टेस्ट होणार आहे मित्रांनो. यामध्ये जर विचार केला तर आपल्याला एक्झाम म्हणजे 45% मिळवणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे, 45% गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. टोटल 200 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे. प्रत्येक जर विचार केला तर 4 विषय असणार आहे. 4 विषयांसाठी प्रत्येक विषयावरती 50 गुणांसाठी प्रश्न विचारले जातील. अशा प्रकारची 200 गुणांवरती तुमची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 45% प्लस गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. ज्या पण विद्यार्थ्यांना 45% गुणापेक्षा कमी गुण मिळतील ते डिस्क्वालिफाय होतील पुढील प्रक्रियेसाठी. आणि ऑनलाईन एक्झामिनेशन मध्ये ज्यांना पण आपल्याला 45% प्लस गुण मिळतील त्यांचाच पुढे विचार केला जाईल. यामध्ये कट ऑफ लिस्ट लावली जाईल. ज्या पण विद्यार्थ्यांना कॅटेगरी नुसार सर्वात जास्त गुण मिळालेले असतील त्यांचं इथं सिलेक्शन झालेलं तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. तर अशा प्रकारची इथं निवडणीची पद्धत असणार आहे. पुढे जर विचार केला तर पुढे अजून एक महत्त्वाची माहिती सांगायची राहिली. बघा आपल्याला ऑनलाईन एक्झाम मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व भौतिक चाचणी या 4 विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. प्रत्येक विषयाचं जर म्हटलं तर प्रत्येक विषयाकरता 50 गुणांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. अशा प्रकारचे 200 गुणांवरती तुम्हाला ऑनलाईन पेपर द्यावा लागणार आहे आणि ज्यांना पण सर्वात जास्त मार्क मिळतील त्यांचं सिलेक्शन झालेलं बघण्यासाठी भेटणार आहे.
आता बघा इथे सर्व पदांची नावं इथे दिलेली आहे. इथे लेखी परीक्षेसाठी इथे आपल्याला गुण दिलेले आहेत. किती गुण असणार आहे? 200 गुणांसाठी जवळपास जर विचार केला तर इथपर्यंत जेवढी पण पदे त्यांच्यासाठी 200 गुणांसाठी लेखी परीक्षा असणार आहे. इथं आपल्याला स्वरूप दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता. ठीक आहे. इथं आपल्याला दिलेले आहे. ठीक आहे. किती आपल्याला गुणांसाठी प्रश्न असणार आहे? प्रत्येक विषयासाठी 50-50 गुण असणार आहे मित्रांनो. आणि जर विचार केला तर आपल्याला वेळ दिलेला आहे 2 तासाचा. ठीक आहे. 120 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. प्रत्येक इथं सामान्य जर म्हटलं तर आपल्याला इथं 13 पदापर्यंत, 13 नव्हे 14 पदापर्यंत इथं जवळपास सारखंच आहे. ठीक आहे. सारखंच तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. फक्त इथून तुम्हाला इथं गुणांचा तक्ता इथं बदलत आहे. इथं 100च आपल्याला गुण बघण्यासाठी भेटणार आहे. प्रत्येक विषयासाठी 25, 25, 25 अशा प्रकारचा गुण असणार आहे आणि एकच तासाचा तुम्हाला वेळ असणार आहे अशा प्रकारचं. ठीक आहे. आणि कॉमन विषय सारखे असणार आहे. जर विचार केला मराठीवरती 25 प्रश्न, इंग्रजीवरती, सामान्य ज्ञानवरती आणि भौतिक चाचणी या 4 विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. तर या सर्व विषयांच्या आपण नोट्स काढलेल्या आहेत. टॉपिक नुसार TCS IBPS पॅटर्न नुसार आपण सर्व नोट्स काढलेल्या आहेत. सर्व टॉपिकचा समावेश केलेला आहे. ठीक आहे. तर मराठी झालं, इंग्लिश झालं, गणित, बुद्धिमत्ता झालं, त्यासोबत सामान्य ज्ञान झालं. सामान्य ज्ञान मध्ये आपण फक्त करंट अफेअर देणार आहे. ठीक आहे. चालू घडामोडी देणार आहे फक्त. करंट अफेअर मध्ये आता सांगतो फक्त चालू घडामोडीचा समावेश असणार आहे. बाकीचं तुम्हाला स्वतःला करावं लागणार आहे. कारण ऑलराऊंडर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे सर्व करंट चालू घडामोडीचा जर विचार केला तर सर्व नोट्स देणं शक्य नाहीये. त्यामुळे करंट अफेअर आपल्याला लेटेस्ट 1 ते 1.5 वर्षाचं आपल्याला करंट अफेअर दिलं जाणार आहे. किती? 1 ते 1.5 वर्षाचं. आणि बौद्धिक चाचणीमध्ये 50 टॉपिकचा समावेश केलेला आहे. सर्व टॉपिक स्पष्टीकरणासोबत आपण एक्सप्लेन करून नोट्समध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. म्हणजे आपल्या नोट्समध्ये मराठी झालं, इंग्लिश झालं, गणित, बुद्धिमत्ता झालं. आता गणित शक्यता विचारलं जात नाहीये, परंतु कधी कधी 2 ते 3 प्रश्न गणिताचे येतात. त्यासाठी आपण यामध्ये गणित सुद्धा देत आहोत आणि बुद्धिमत्ताचे एकूण 50 टॉपिक वरती आपण प्रश्न संच देत आहोत. म्हणजे 4ही विषयांच्या आणि करंट अफेअर मध्ये फक्त चालू घडामोडी भेटणार आहे हे देखील लक्षात ठेवा. म्हणजे या 4 विषयांच्या नोट्सची प्राइस आपण किती ठेवलेली आहे? फक्त ₹179. ठीक आहे. 179 मध्ये तुम्हाला या सर्व विषयांच्या नोट्स दिल्या जाणार आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं? नंबर देत आहे बघा. 91 39 64 31 99 91 39 64 31 99 हाच नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा टाकून देतोय. या नंबरवरती 179 चं पेमेंट करायचं आणि स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअप वरती पाठवायचा. याच नंबरच्या व्हॉट्सअप वरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला लगेचच्या लगेच भेटून जातील. लेटेस्ट 1.5 वर्षाचं करंट अफेअर भेटणार आहे. बाकी सर्व मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता यांचे टॉपिक नुसार आपल्याला सर्व पॉइंट्स कव्हर करून आपण नोट्स काढलेले आहेत. हे सर्व तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे. ठीक आहे. पुढे आपल्याला अजून एक पदाचं नाव दिसत असेल. या पदासाठी काय असणार आहे? इथं 200 गुणांसाठी प्रश्न असणार आहे. अशा प्रकारचा प्रत्येक विषयावरती 50 गुणांसाठी प्रश्न विचारले जातील. 2 तासाचा वेळ असणार आहे. म्हणजे जर म्हटलं तर आपल्याला मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान या 4 विषयांवरती सर्व पदांसाठी प्रश्न विचारले जातील. पुढे जर विचार केला तर आपल्याला परीक्षा शुल्काविषयी इथं माहिती दिलेली आहे. परीक्षा शुल्क किती लागणार आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे. अमागासाठी इथं ₹1000 पेमेंट ठेवलेले आहे आणि मागासवर्गीयांसाठी, अनाथ, दिव्यांग, माजी सैनिकांसाठी इथं आपल्याला 10% सूट म्हणजे ₹900 पेमेंट ठेवलेलं आहे. म्हणजे पेमेंट जर म्हटलं तर 900 आणि 1000च्या कमी येतच नाहीये. सरकारनं यावरती नक्कीच विचार करायला पाहिजे. कारण जे गोरगरीब विद्यार्थी असतात त्यांच्याकडे ऐन टायमाला 100 ते ₹200 सुद्धा उपलब्ध नसतात. ठीक आहे. एवढे पैसे कमवणे सुद्धा त्यांच्यासाठी मुश्किल असतं. ते अभ्यास करण्यासाठी जे पुस्तकं खरेदी करतात त्यांच्यासाठी त्यांच्याकडे एवढं पेमेंट नसतं. आणि फी भरण्यासाठी प्रत्येक जर म्हटलं तर प्रत्येक पदासाठी 900 आणि ₹1000 पेमेंट ठेवलेलं आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने 4 ते 5 जरी फॉर्म भरले तर त्याचे इथं 4 ते 5,000 इथं जाणार आहे. या गोष्टीवरती सरकारने नक्कीच व्यवस्थित निर्णय घ्यायला पाहिजे. SSC म्हटलं ठीक आहे. आपल्याला सेंट्रल लेवलची एक्झाम बघण्यासाठी भेटते. या एक्झामचं ₹100 पेमेंट असतं आणि मागासवर्गीयांसाठी फ्री असतं. ठीक आहे. कोणत्या प्रकारचं पेमेंट ठेवलेलं नसतं. बाकी जरी म्हटलं MPSC, UPSC म्हटलं तर त्यांचं देखील आपल्याला ₹400 ते ₹500 एवढं पेमेंट बघण्यासाठी भेटतं. आणि त्यांची ऑनलाईन जी एक्झाम असते नाही तर ऑफलाईन जरी म्हटलं तर काही एक्झाम ऑफलाईन होतात. ती एक्झाम पण आपल्याला व्यवस्थित झालेली बघण्यासाठी भेटते. कुठेही कॉपी केस वगैरे जास्त होत नाहीये. SSC जरी म्हटलं तर अशा प्रकारची त्यांची एक्झाम पॅटर्नची प्रोसेस असते. आणि जर म्हटलं महाराष्ट्रातल्या सर्व सरळ सेवेच्या ज्या पण पदभरत्या येत आहे त्यांचं पेमेंट 900 आणि 1000च्या कमी जायचं नावच घेत नाहीये. यावरती नक्कीच व्यवस्थित निर्णय घ्यायला पाहिजे असं आपल्या टीमला देखील वाटतं. पुढे बघा आता आपल्याला अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ येणारच आहे. त्यासाठी कोणत्या प्रकारची चिंता करू नका. तुम्हाला 3 वाजता नाही तर 3:30 नाही तर 4 वाजेपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती YBD अकॅडमी नावाचा चॅनल आहे YBD. ठीक आहे.
YBD अकॅडमी त्या चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. नंतर या चॅनलवरती सुद्धा व्हिडिओ अपलोड केला जाईल. तो व्हिडिओ बघून तुम्ही ऑनलाईन अर्ज घर बसल्या भरू शकता. ठीक आहे. चला आता पुढे जर विचार केला तर आपल्याला इथं ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या इथं काही सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. त्याविषयी सविस्तर माहिती तुम्ही इथं वाचू शकता. पुढे अजून काय महत्वाचं असणार आहे बघा. पुढे जर विचार केला तर आपल्याला इथं फोटो सिग्नेचर कशी अपलोड करायची त्याविषयी माहिती दिलेली आहे. डिस्क्लेरेशन इथं दिलेलं आहे. ठीक आहे. डिस्क्लेरेशन तुम्हाला इथं लिहून स्वतःला इथं अपलोड करावं लागणार आहे. आता सांगतोय, एक कोरा कागद घ्यायचा, इथं डिस्क्लेरेशन वरती नाव टाकायचं, इथं आपल्याला त्यानंतर इथं स्वतःचं नाव आणि अशा प्रकारचं इथं डिस्क्लेरेशन फॉर्म आपल्याला फक्त हाताने इथं लिहायचंय. ठीक आहे. कोऱ्या कागदाने खाली तुम्हाला सिग्नेचर करायची जी पण असेल ती, त्याचा फोटो काढायचा आणि अपलोड करायचा. तसं फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला ही सर्व माहिती दिली जाईल. ठीक आहे. चला पुढे आता काही सूचना आणि इथं आपल्याला कार्यपद्धत दिलेली आहे, कसा अर्ज भरायचा त्यावरती डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत ऑनलाईन अर्ज भरताना. त्यानंतर परीक्षा शुल्क कशी भरायची त्याविषयी माहिती दिली आहे. पुढे आपल्याला अंगठ्याचा ठसा सुद्धा इथं अपलोड करावा लागणार आहे. ठीक आहे. स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा वगैरे. त्यानंतर छायाचित्र झालं. त्यानंतर डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे. आपल्याला कोणकोणते कागदपत्र अपलोड करायची त्याविषयी इथं माहिती दिली आहे. त्यानंतर पुढे आपल्याला अर्ज करण्याची इतर सूचना दिल्या आहेत. ते आपण सर्व अर्ज भरताना बघणारच आहोत. त्याची कोणत्याही प्रकारची चिंता करू नका. परीक्षा केंद्र दिलेले आहेत. जवळपास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांवरती तुमची परीक्षा घेतली जाईल. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर विचार केला तर आपण काही चुकीची माहिती टाकली तर त्यावरती काय आपल्याला कारवाई केली जाईल. नंतर आपलं जे पण वर्तन आहे ते अयोग्य असल्यास काय कारवाई केली जाईल परीक्षा केंद्रावरती त्याच्याविषयी माहिती दिली. ठीक आहे. आणि बाकी आपल्याला अशाच प्रकारच्या सूचना, काही अटी, काही माहिती, गुण पद्धत काय असणार आहे त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. इथं अशा प्रकारचं आता जर विचार केला तर प्रत्येक परीक्षेच्या जास्त सत्राचं जर म्हटलं तर आपल्याला इथं इथं बघा परीक्षा जर म्हटलं परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये घेण्यात आलेली असल्यास वरील प्रमाणे उमेदवाराची संपादित केलेले अंतिम गुण विविध सत्रामधील वापरलेल्या जाणाऱ्या चाचणीमधील काठिण्य पातळी विचारात घेऊन आपल्याला विविध सत्रामधील गुण समायोजित करून आपल्याला समतुल्य करण्यात येतील अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. म्हणजेच आपल्या साध्या भाषेमध्ये नॉर्मलायझेशन केलं जाईल. ठीक आहे. सांगत आलेलं आहे जर एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये सत्रामध्ये पेपर झाले तर नॉर्मलायझेशन होणं अनिवार्य असतं. तर काही विद्यार्थी कमेंट्स करतात की नॉर्मलायझेशनचा कुठं उल्लेख केला नाहीये, तर पूर्ण व्यवस्थित नोटिफिकेशन वाचत जायचं, नाहीतर ऑनलाईन जी पण एक्झाम होते त्याच्याविषयी सर्वात पहिल्यांदा माहिती काढत जायचं, त्यानंतर कमेंट्स करत जायचं. ठीक आहे. तर ऑनलाईन जर एक्झाम तुम्ही एखाद्या पदासाठी अर्ज भरला आणि त्या पदासाठी जास्त अर्ज आले आणि वेगवेगळ्या सत्रामध्ये म्हणजेच वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पेपर झाले तर तुमचं जे नॉर्मलायझेशन आहे 100% केलं जातं. 100% नाही म्हणता येणार, परंतु 90% तुमचं इथं नॉर्मलायझेशन केलं जातं. ठीक आहे. आता नॉर्मलायझेशन काय आहे, का करतात त्यावरती डिटेलमध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती देतच असतो. सर्व विद्यार्थ्यांचा इथं विचार करून इथं नॉर्मलायझेशन केलं जातं. कोणत्याही विद्यार्थ्यावरती अन्याय केला जात नाही. पुढे आपल्याला अजून काही निवडीचे निकष दिलेले आहेत ते तुम्ही इथं वाचू शकता. त्यानंतर सेवा शर्ती काय दिल्या आहेत आणि बाकीचे इथपर्यंत आपल्याला 47 पेजेस मध्ये ही जाहिरात बघण्यासाठी भेटत आहे. म्हणजे जवळपास आपण सर्व गोष्टींवरती इथे चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारचा आपल्याला आदिवासी विकास विभागामध्ये आपल्याला या पदांसाठी भरती आलेली आहे. त्या भरतीविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही सांगता येत नाहीये. एखादा मुद्दा राहिलेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकता. अशा प्रकारची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा अशा प्रकारचा पदानुसार इथे जागा आहे. बाकीची सर्व माहिती सांगितली आहे. आता ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू होत आहे आणि आता जाहिरातीमध्ये या पूर्ण नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला व्यवस्थित समजलं नसेल कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता पाहिजे आहे तर त्यासाठी एका वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. त्या वेबसाईटला तुम्ही भेट द्या. सविस्तर माहिती तुम्हाला तिथे भेटून जाईल. चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल येते तिला क्लिक करा जेणेकरून आपण जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.